स्वागत आहे। आजच्या सुंदर अशा वेळेस आपण परमेश्वराची स्तुती भक्ती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आपण एक अंतःकरणाने त्याला उंच करूया। मी आपल्यासाठी वचन वाचत आहे। हे सर्व पृथ्वी परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा। राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा, कारण परमेश्वर थोर व परम स्तुत्य आहे। सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणारे योग्य आहे, कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत। परमेश्वर आकाशाचा निर्माण करता आहे। अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा। परमेश्वराच्या नावाची थोरवी गाव, अर्पण घेऊन त्याच्या समोर या। पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे। असे म्हणा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास राष्ट्रातून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे उपकार स्मरण करू। आपण प्रार्थना करूया। परमेश्वरा, तुझे उपकार मानत आहे या सुंदर वेळेसाठी। परमेश्वरा, तुझं वचन म्हणते, ज्या ठिकाणी दोघे तिघे माझ्या नावामध्ये उपस्थित आहेत, त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे। आणि प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो की आम्हामध्ये प्रभू तुझी उपस्थिती आहे। परमेश्वरा, आज परमेश्वरा आम्ही स्तुती भक्ती करत असताना आज प्रभू आम्ही मागत आहे की तू विराजमान हो। परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीने आम्हा प्रत्येकाला तू भर। परमेश्वरा, आमचा अंतःकरण उघड परमेश्वरा, आणि आज एक चित्त होऊन परमेश्वरा आमचा अंतःकरण आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहे। परमेश्वरा, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहे। येशूच्या नावामध्ये मागते। पहिलं गीत आपण गाणार आहोत, सागर से भी गहरा। Yeah.
उपकार मानतो परमेश्वरा. बरोबर ते बाप्पा आमचे जगातली कुठली समस्या परमेश्वरा जी आमच्यामध्ये आहे, जे आमच्या बाहेर आहे ते बाप्पा, ते आम्हाला तुझ्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. तेव्हा तुझं वचन खरोखर सत्य आहे परमेश्वरा. आम्ही जगामध्ये बघतो अनेक अशा गोष्टी ज्या घडत आहेत ते बाप्पा, त्या पूर्वी शास्त्रामध्ये या नमूद आहेत परमेश्वरा, आणि ते आज घडत आहेत परमेश्वरा. प्रभू खरोखर तुझे उपकार मानतो. जे प्रेम परमेश्वरा जे सागरापेक्षा खोलवर आहे परमेश्वरा, जी प्रीती परमेश्वरा वाढूच्या कानापेक्षा जास्ती आहे, तुझे मनापासून उपकार मानतो त्या प्रीतीसाठी, त्या प्रेमासाठी परमेश्वरा. धन्यवाद देतो देव बाबा. खरोखर तू चांगला देव आहेस परमेश्वर. त्यावेळेस आपण सगळेजण आराधना करूया, आणि आपल्या सर्वांना माहित असणारे गाणं आहे येशू तू कितना है सुंदर. तर आपलं अंतःकरण परमेश्वराकडे लावूया, आपले डोळे बंद ठेवूया आणि आठव्या परमेश्वराचं नाव किती सुंदर आहे, आणि त्या नावामध्ये आपल्याला परमेश्वराने जे काय दिलेलं आहे, आज आपण बघतो जे आशीर्वाद आपण काउंट केले, मोजले, तर ते खूप आहेत, आणि ते फक्त येशू ख्रिस्ताच्या नावामुळे आपल्याला भेटलेले आहेत. त्या नावावरती आपण विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळालेले आहेत, आणि त्या नावासाठी आपण गाणार आहोत. येशू तेरा नाम है कितना सुंदर.
उपकार म्हणत आहे आम्हाला दिलेल्या आरोग्यासाठी परमेश्वरा. आज तुझे उपकार म्हणत आहे आम्हाला दिलेल्या शांतीसाठी परमेश्वरा. आज तुझे उपकार म्हणत आहे तुझ्या उपस्थितीसाठी परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा तुला उंचावत आहे परमेश्वरा. धन्यवाद देतो आहे प्रभू. थँक यू लॉर्ड जीसस. थँक यू फादर. आणि आता ही जी वेळ आहे ती परमेश्वराला दान आणि दशमांश देण्याची वेळ आहे. अनेक जणांना दान आणि दशमांश दानार्पणाच्या पिशवीमध्ये देता येत नाही. या कारणाकरिता ऑनलाईन दान देण्यासाठी मंडळीच्या अकाउंटची डिटेल देत आहे. त्याचबरोबर पेटीएमची QR इमेज आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे. याकरिता की आपणा सगळ्यांना योग्य प्रकारे दान आणि दशमांश देता यावा. जर आपण या व्हिडिओवरचा QR कोड स्कॅन केला तर आपल्याला दान आणि दशमांश देणं सोपं जाईल. परमेश्वरचं वचन आपल्याला म्हणतं की जो आनंदाने परमेश्वराला देतो त्याबद्दल परमेश्वराला आनंद आहे. यावेळेस आपण देवाचे उपकार मानणार आहोत की देवाने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव, सर्व आर्थिक समस्यामधून बाहेर काढो आणि त्याच्या नावाचं गौरव तुमच्या जीवनाच्या द्वारे हो. गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा ह्या रविवारच्या दिवशी परमेश्वराच्या वचनातून शिकण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आपल्याला काहीच ठाऊक नाही की चर्चच्या इमारतीमध्ये आपण सगळेजण कधी एकत्र येणार आहोत, परंतु प्रार्थना करूया परमेश्वराने आपल्या सगळ्यांना लवकरच चर्चच्या इमारतीमध्ये एकत्र आणावं. तर आज आपण परमेश्वराच्या वचनातून काही गोष्टी शिकणार आहोत. एक वचन वाचतो, लक्ष देऊया. लोककृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 20 आणि 21 मी वचन वाचत आहे. जर आपल्याकडे बायबल असेल तर जरूर उघडा. जर तुम्हाला नोट्स घेण्याची इच्छा असेल तर आपल्या नोटबुक्स काढा आणि त्या नोटबुकमध्ये हा संदर्भ सुद्धा लिहून टाका. लोककृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय 20 आणि 21 वचन मी वाचत आहे. तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले. त्याने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. प्रार्थना करू. प्रिय आणि महान अशा देवबापा, मी तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. देवबापा, तुझं वचन परमेश्वर आमच्या पावलाकरता दिवा आहे आणि मार्गाकरता प्रकाश आहे. प्रार्थना करता परमेश्वर तुझ्या वचनातून शिकत असताना आणि समजत असताना परमेश्वर आम्हा सगळ्यांचं तू सहाय्य कर. आम्हाला परमेश्वरा तुझ्या राज्याच्या प्रगटीकरण दे बाबा. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागत आहे म्हणून तू ऐक. आमीन. तर आपण लोककृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन वाचलं. त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाचं राज्य कशासारखं आहे. जर या अध्यायामधली अगोदरची जर 2 वचनं वाचली तर आपल्याला आणखीन काहीतरी कळतं. ह्यावरून तुम्हाला देवाचे राज्य कशासारखे आहे, मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे व त्यांच्या फांद्यात राहू लागले. ही एक उपमा दिलेली आहे किंवा हे एक उदाहरण दिलेलं आहे की देवाचं राज्य हे कशा प्रकारचं आहे. या ठिकाणी हे जे वचन आहे मराठीमध्ये म्हटलेलं आहे, त्या मराठी वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले. मी काही वेगळ्या आवृत्तीमध्ये, वेगवेगळ्या वर्षनमध्ये हे वचन वाचलं आणि त्यातलं एक वर्षन असं म्हणतं की तिने खूप मोठ्या पिठामध्ये ते लपवून ठेवलं. थोडीशी मला माहिती कळाली की ते जवळजवळ 27 किलो पीठ असं त्याचा उल्लेख केलेला आहे. असं म्हटलंय की तिने ते पिठामध्ये लपवून ठेवलं जोपर्यंत त्या पिठामध्ये पूर्ण कार्य झालं नाही. ते वचन असं म्हणतं की देवाचे राज्य एका खमीराप्रमाणे आहे. हा खमीर हा शब्द आपल्याला नवीन आहे किंवा लोक लक्षात येत नाही किंवा खमीर हा आपल्या रोजच्या वापरातला शब्द नाही. परंतु आपण जर म्हटलं की बेकिंग पावडर किंवा सोडा
असं जर म्हटलं त्याचा वापर काय केला जातो, तर आपल्याला कळेल की खमीर काय आहे. खमीराबद्दल काही 2-4 गोष्टी मी आपल्याला सांगत आहे, लक्ष देऊया. असं म्हटलं आहे की ते एक सिंगल सेल जो असतो त्यामध्ये जवळजवळ 20 बिलियन मोठा शब्द आहे, मला वाटतं बिलियन म्हणजे अब्ज असावं. तर एका ग्रॅम यीस्टमध्ये किंवा खमीरामध्ये इतके त्याचे ते कण असतात आणि ते फक्त मायक्रोस्कोप खाली दिसतं. त्याला एक सायंटिफिक नाव आहे, वाचण्याचा प्रयत्न करतो, इंग्रजीमध्ये आहे. ते असं म्हणतं सॅचरोमायसिस सेरेवसियाई किंवा शुगर इटिंग फंगस असं म्हटलेलं आहे. लक्षात नाही राहिलं सोडून द्या, काही गरज नाही. तर ज्या काही ज्याला फंगल किंवा फंगी म्हणतात त्यामधलं अत्यंत स्ट्रॉंग असं जे आपण म्हणतो ना फर्मेंटेशन, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये आपण म्हणतो की ते पीठ फुगून येतं, ज्याला आपण म्हणतो, किंवा ते कार्यरत होतं रात्रभर आणि मग ते पीठ फुगून येतं. विशेष करून ब्रेड बनवण्यासाठी या यीस्टचा वापर केला जातो. तर त्याचं कामच आहे की जर ते पिठामध्ये लपवून ठेवलं तर ते पीठ आणि त्या पिठाचा आकार मोठा होतो. आपण सगळेजण ब्रेड खातो, पाव आपण बघितलेला आहे. जर आपण तो भट्टीमध्ये टाकण्या अगोदर त्या पावाचा आकार जर बघितला तर तो छोटा असतो, परंतु त्याच्यामध्ये खमीर घातल्यानंतर त्या पावाचा आकार बऱ्यापैकी मोठा झालेला असतो. आपण जी ब्रेड खातो किंवा जे पाव खातो आपण ब्रेडला, त्याला फक्त 1% किंवा 1.5% खमीर लागतं. अत्यंत छोट्या प्रमाणात या खमीराची गरज पडते. आता आपल्याला हे सुद्धा सांगितलंय की देवाने आपल्याला सांगितलंय की आपण जगाचे मीठ आहोत आणि जगाचा प्रकाश आहोत. आज आपण हे समजूया की देवाचं राज्य जे आहे हे एका खमीराप्रमाणे आहे. खमीर काय आपण आता बघितलं. तर खमीर जे असतं, जर आपण ती ब्रेड तयार झाल्यानंतर किंवा पाव तो तयार झाल्यानंतर खमीर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ते खमीर कधीच सापडणार नाही. का? कारण त्या खमीराचं कार्य त्या मैद्याच्या त्या गोळ्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि ते आपल्याला सापडू शकत नाही. त्या खमीराने काहीतरी बदल घडवून आणला. असा बदल जो डोळ्यांना दिसतो पण खमीर दिसत नाही. अत्यंत सामर्थ्यशाली ती गोष्ट आहे. आपणामध्ये देवाच्या राज्याचा प्रवेश झाला किंवा देवाचं राज्य सुरुवात झालं तेव्हा कोणीतरी आपल्या मित्रांनी, आपल्या बहिणीने, भावाने, नातेवाईकाने, कोणीतरी आपल्याला देवाच्या राज्याबद्दल सांगितलं आणि ते आपण आत्मसात केलं काही वर्षांपूर्वी. आणि त्या देवाचं राज्य जे खमीराप्रमाणे त्याचा परिणाम इतका सुंदर झाला की आपण आज जे काही दिसतो आत्मिकरित्या ते त्या खमीरामुळे, देवाच्या राज्याच्या खमीरामुळे आपल्यामध्ये तो बदल घडून आलेला आहे. कोणीतरी सहज आपल्याला साक्ष सांगितली आणि आपण म्हणतो खरंच का असं करतो का, प्रभू येशू आहे का? कोणीतरी आपल्याला येऊन सांगितलं की प्रभू येशू तुझ्यावरती प्रीती करतो. कोणीतरी येऊन सांगितलं की प्रभू येशू तुझ्यासाठी मरण पावलेला आहे, तुझ्या पापासाठी तो मरण पावलेला आहे. आणि आपण त्या छोट्याशा साक्षीवरती, त्या छोट्याशा वाक्यावरती किंवा पवित्र शास्त्रातल्या त्या योहान 3:16 आपण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यामुळे त्या देवाच्या राज्याचं जे खमीर आहे ते आपल्या जीवनामध्ये मिक्स झालं, मिसळलं गेलं आणि आपलं जीवन बदललं गेलं. एक फार अद्भुत गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली. जर आपण कोणालाही विचारतो ना की तुझं जीवन कसं होतं, तर देवाकडे येण्या अगोदर, देवाच्या राज्याचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होण्या अगोदर अत्यंत छोटं साधारण असं होतं आणि आपल्याला काही आशा नव्हती. पण देवाच्या राज्याचा प्रवेश झाल्यानंतर ते अद्भुतरित्या आपलं जीवन बदललं गेलं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तिने जवळजवळ, मी तुम्हाला मगाशीच वाचलं की जवळजवळ 27 किलो पिठामध्ये, 27 किलो मैदा म्हणा किंवा पिठामध्ये तिने ते खमीर घातलं होतं.
27 किलो पीठ आपल्याला काय सांगतं? याचा अर्थ खूप मोठं, याचा अर्थ जग. ह्या जगामध्ये थोडस खमीर गेलं आणि जगाचं परिवर्तन झालं. म्हणून आज जगामध्ये ते 12 लोक ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, ते शिष्य, त्या शिष्यामध्ये ते खमीर गेलं आणि जगाची उलथापालथ झाली. जसं काय जग एक मोठ्या ब्रेड प्रमाणे फुगलं गेलं. याचा अर्थ देवाच्या राज्याचा प्रसार इतका मोठा झाला की त्या खमीराने ते कार्य केलं. अद्भुतरित्या जगामध्ये, समाजामध्ये आपल्याला दिसतं, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये. म्हणजे आपण जर आपली साक्ष कोणाला जर सांगितली तर त्या खमीरामुळे, देवाच्या राज्याच्या खमीरामुळे आपलं जीवन परिवर्तन झालं आणि आपल्याला साक्ष एक निर्माण झाली आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्याबरोबर जे संबंध ठेवतात ते म्हणतात, अरे तू बदललास रे पूर्णपणे, असा नव्हतास तू. अरे तू किती वाईट वागायचा, तू किती देवताळा माणूस होता, पूजा करायचा, कसल्या कसल्या वेगवेगळ्या देवळात मंदिरात जायचा, साधूकडे जायचा, हातामध्ये गंडे घालायचा, गळ्यामध्ये काहीतरी घालायचा, पण आज तू त्यापासून पूर्णपणे मोकळा झालाय आणि तुझ्या जीवनामध्ये खूप सुंदर आनंद आहे. तर त्या खमीराचा परिणामाने आपलं जीवनाचं परिवर्तन झालं आणि आपण वेगळे झालो. बरोबर आहे. सगळ्यात पहिला आपण बघितलं अत्यंत छोटं खमीर आणि नंतर आपण बघितले की त्या खमीरामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा काय परिणाम झाला. जग हे मोठं आहे आणि खमीर जे आहे, देवाचं राज्य आहे, छोटं आहे, त्याची आपल्याला गरज आहे. आता काही शब्द मी वापरणारे, जे शब्द आपणाला अगदी परिचयाचे झालेले आहेत गेल्या 7-8 महिन्यामध्ये. सगळ्यात पहिला शब्द आहे इन्फेक्शन. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, काय तुम्ही इन्फेक्टेड आहात का? रागावू नका माझ्यावरती, कारण की हा शब्द मी यासाठी विचारते की तुम्ही देवाच्या राज्याच्या खमीराने तुम्ही इन्फेक्टेड आहात का? म्हणजे देवाचं राज्य जे खमीराप्रमाणे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्यरत आहेत का? जर आपल्याला इन्फेक्शन आहे आणि आपण शिंक मारली की आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा इन्फेक्टेड होणार आहेत. जर आपण त्यांना इन्फेक्ट करायचं, जे देवाच्या राज्याचं खमीर आपल्यामध्ये आहे, तर देवाच्या राज्याची सुवार्ता आपणापासून त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि त्यांना देवाच्या राज्याच्या खमीराचं इन्फेक्शन झालं पाहिजे. काही दिवसापासून आपण मॅरेजची व्हिडिओ आपण टाकायला सुरुवात केली. आपल्या लिव्हिंग होप मिनिस्ट्रीज किंवा लिव्हिंग कम्युनिटी चर्च चॅनलवरती आहे आणि माझा जो वैयक्तिक चॅनल आहे नितीन डोंगरे, त्या चॅनलवरती आहे. अनेकांनी ती व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवली. वंदनाच्या त्या व्हॉट्सअपवरती अनेक लोक आहेत आणि वंदनाने ती व्हिडिओ त्या स्टेटसवरती टाकल्यानंतर अनेकांनी ती व्हिडिओ पाहिली आणि वंदना सांगितलं खूप आवडली, खूप आवडली, खूप आवडली. आणि आपण सुद्धा जर ही व्हिडिओ आपल्या स्टेटसवरती टाकली तर लोकांबरोबर बोलायला आपल्याला काहीतरी कारण मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ आता इन्फेक्शन आपल्याला वाढवायचं आहे. गॉस्पल, सुवार्तेचं इन्फेक्शन आपल्याला वाढवायचं आहे. आज आपल्याला सगळ्यांनी मास्क घालायची बंदी केली. मिरजेमध्ये आमच्या एका भावाला पकडलं गेलं, त्याकडून 200 रुपयाचा दंड मागितला. का? कारण की या दिवाळीच्या ह्या सीझन मध्ये इन्फेक्शन वाढण्याची शक्यता आहे. आपण लोकांना भेटू शकत नाही. या दिवाळीमध्ये कसे लोक भेटणार आहे आपल्याला काही ठाऊक नाही. तर आपण लोकांना व्हिडिओ कॉल करू शकतो, व्हॉट्सअप कॉल करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो आणि आपण त्यांना विचारू शकतो कसं काय चाललेलं आहे. आज एक फार इंटरेस्टिंग गोष्ट ह्या पॅन्डेमिक मध्ये झाली, ती म्हणजे आपण त्या लोकांशी संबंध प्रस्थापित केला ज्यांना आपण विसरलो होतो. 30-40 वर्षापूर्वी जुने मित्र, जुन्या मैत्रिणी आपल्या संबंधामध्ये आलेले आहेत. अनेक असे आपल्या संबंधामध्ये ज्याच्याशी आपण स्पर्श करू शकतो, आपल्या शब्दाने आपण स्पर्श करू शकतो. काही दिवसापूर्वी कदाचित मी ह्या अगोदर सांगितलं असेल, मॅरेज सेमिनार ऑडिओ कॉलवर झाला आणि 34 जण ऑडिओ कॉलवरती जोडले गेलेले होते आणि त्यांच्याकडून फार चांगली फीडबॅक आम्हाला मिळाली. त्याच प्रकारे व्हिडिओ कॉलवर सुद्धा, झूम लिंकवर सुद्धा आम्ही मॅरेज सेमिनार घेऊ शकलो. माझी बहीण, 2 बहिणी आहेत, एक मुंबईमध्ये चेंबूरमध्ये आहे आणि एक कल्याणमध्ये आहे. त्यांनी तर फाउंडेशन कोर्स त्यांनी फोन कॉलवर घ्यायला सुरुवात केली. ते त्यांना एकमेकाला पाहिलं सुद्धा नाही, तर कधीतरी व्हिडिओ कॉलवरती बोलतात, एकमेकाला ते भेटले सुद्धा नाही. पण या काळामध्ये त्यांनी त्यांचा फाउंडेशन कोर्स घ्यायला सुरुवात केली. आम्हाला सुद्धा बरीच संधी मिळाली.
वेस्ट बेंगॉलमध्ये, नायजेरियामध्ये, गुजरातमध्ये, शारजामध्ये, दुबईमध्ये या सगळ्या ठिकाणी आम्हाला संदेश देण्याची संधी या काळामध्ये मिळाली. आपण जर पाहायला गेलं तर आज मंडळीची सेवा बदलत आहे. कदाचित आपण एकमेकाला भेटत नाही, पण चर्च जिवंत झालेला आहे. ते एकमेकाशी बोलत आहे, एकमेकांना आपल्या साक्षी सांगत आहे, आपल्या व्हिडिओज पाठवत आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्या चर्चची जी व्हिडिओ आहे ही जवळजवळ 600 लोक बघतात. अंदाजाप्रमाणे 600 लोक बघतात. आणि फक्त ख्रिस्ती लोक बघत नाहीत, तर ख्रिस्तेतर लोक सुद्धा बघत आहेत. पुढची गोष्ट, सॅनिटायझर. पहिला आपण इन्फेक्शन बघितलं, सॅनिटायझर हा शब्द अत्यंत कॉमन झाला आहे. बरोबर आहे. काही लोक तर खिशामध्ये सॅनिटायझर घेऊन फिरतात. कुठेही दुकानात गेले की सॅनिटायझर मारतात, हात असं करतात. कुठेही जा, डीमार्ट मध्ये जा, दुकानामध्ये जा, कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये जा, पहिला सॅनिटायझर. सॅनिटायझर असं म्हणजे स्वतःला शुद्ध करणं, स्वतःला क्लीन करणं. तर आता प्रश्न असा आहे की आपण स्वतःला आपण पापापासून पण शुद्ध केलं पाहिजे. देवाचं पावित्र्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. जेव्हा आपण सुवार्ता सांगतो तेव्हा आपलं जीवनच एक मोठी सुवार्ता आहे. कधी कधी आपल्यामध्ये आळशीपणा आलेला असतो, निराशा आलेली असते. आपण आपला जो एक ज्याला आपण म्हणतो ना कॉन्शियस म्हणतो किंवा सद्विवेक बुद्धी, ती कधी कधी मेलेली असते. लोक आपल्याला पाहत आहेत. भावांनो बहिणींनो, लोक आपल्याला पाहत आहेत. आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. जेव्हा आपण विचार करायचा गरज आहे की आपण त्यांना विचारू शकतो काय तुमचं कसं काय चाललंय, आणि तिथून जे संवाद सुरू होतो तो देवाच्या राज्यापर्यंत पोहोचावा हीच एक इच्छा आहे. आपण देवाबरोबर पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित केला पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताकडे आलो आहोत. देवाच्या राज्याच्या खमीराने आपल्याला बदललाय, पण पुन्हा आपण जसं काय थांबल्यासारखं झालेलो आहोत. प्रियांनो, थांबलेलं पाणी गढूळ असतं, वाहणारं पाणी गढूळ नसतं. एक इंजिनियर आमच्या घरासमोर आले होते आणि ते मला असं म्हणाले, मी त्यांना म्हणाला अहो हे डासांचं काहीतरी करा. ते मला म्हणाले की अहो हे पाणी जिकडे थांबतं ना तिकडेच डास निर्माण होतात, पण वाहत्या पाण्यावरती डास कधीच अंडी घालू शकत नाही आणि ते निर्माण होऊ शकत नाही. जर आपण थांबलेलो असो प्रियांनो, स्तुतिभक्ती थांबली असेल, वचन वाचण्यात थांबलं असेल, पारिवारिक प्रार्थना थांबली असेल, तर निश्चितपणे आपण देवापासून दूर गेलेलो आहोत. तर आपल्याला शुद्ध होण्याची गरज आहे. देवाचे पावित्र्य आपल्यामध्ये वाढण्याची गरज आहे. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये येण्याची गरज आहे. कधी काय आपण विनाकारण रागवत असतो, विनाकारण. तुम्हाला माहित आहे, राग करा पण पाप करू नका असं देवाचं वचन आपल्याला म्हणतं. कधी कधी आपली वृत्ती खराब झालेली असते. कधी कधी मी म्हणतो, मला कधी कधी असं दिसतं जे देवात नाही ते आपल्यावर फार चांगले बोलतात, पण जे परमेश्वरामध्ये मंडळीमध्ये आहेत तेच असे फुरकटून बसलेले असतात. का कोणाला त्यांचा ऍटिट्यूड, त्यांची प्रवृत्तीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला आपलं जीवन सॅनिटाईज करण्याची, एक पावित्र्याने भरण्याची गरज आहे. पुढची गोष्ट, पहिलं इन्फेक्शन, दुसरं सॅनिटायझर आणि तिसरं मास्क. मास्क जरूर घाला, गरजेची गोष्ट आहे. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे या जगामध्ये एका चेहऱ्यावरती दुसरे चेहरे लावणारे अनेक लोक आहेत. जुनं हिंदी गाणं आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं लोग. आपल्याला असं वाटतं ही आपल्याबरोबर फार प्रेम करणारी व्यक्ती आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल कदाचित राग असू शकतो. तर आपण आपले बहीण, भाऊ, मित्र मंडळीतले लोक या सगळ्यांबरोबर आपण आपला मास्क काढून टाकला पाहिजे. आपला जो चेहरा जो आपला खरा चेहरा नाही तो काढून टाकला पाहिजे. एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, जेव्हापासून मी मास्क घालतो तेव्हापासून लोक मला नीट ओळखत नाही रस्त्यावरती. म्हणतात अरे तुम्ही आहात का. कधी कधी आपण आपल्या चेहऱ्यावरती लावलेल्या मास्कमुळे, त्या ढोंगीपणाच्या मास्कमुळे लोक आपल्याला ओळखणार नाही. देवाची इच्छा आहे की आपण मास्कलेस सोसायटी असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही चेहऱ्यावर चेहरा लावलेले आपण लोक नसावं. आपल्यामधलं जे खमीर आहे, देवाच्या राज्याचं खमीर आहे, ते ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये परिणामकारक ठरणार आहे. अनेक लोक आपल्या विश्वासाकडे बघून म्हणते तुम्ही ह्या काळामध्ये तुम्ही कसं जगला हो. आपण त्यांना चर्चला बोलावणार आहोत.
ते आपल्याला आपल्या जीवनाकडे बघतील म्हणजे तुम्ही काय हो, एवढी परिस्थिती असताना तुम्ही अजून सुद्धा आनंदी आहात. आपल्याला आपली साक्ष सांगण्याची संधी मिळणार आहे. देवाची इच्छा आहे की आपण जगामध्ये जावं आणि जगाला दाखवावं की आपण कसे जगलो आहोत. साधारण गोष्ट आपण त्यांना म्हणू शकतो की देवाने मला सांभाळलेलं आहे. जर आपणच घाबरलेलो असलो, आपणच काळजी करत असलो, आपणच किरकिर करत असलो, आपणच तक्रारी करत असलो, लोक देवाकडे येणार नाहीत. ते म्हणजे तुमचा देव जिवंत आहे आणि तुम्ही असं वागताय, तर कदाचित आपल्याकडे येणार नाहीत. आता आपल्याला एक मिशन कार्य करण्याची गरज आहे. ते मिशन कार्य असं की सारखं कोरोना 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 सेकंड वेव्ह बोलायची गरज नाही. आपल्याकडे चांगली बातमी आहे. या जगामध्ये आपल्यासाठी तारणारा जन्मला होता आणि तो क्रूसखांबी मरण पावला. संपूर्ण जगाच्या पापाचं हरण करण्यासाठी तो मरण पावला. जर कोरोनाचं ऍप डाउनलोड केलं असेल, आजच डिलीट करा. का? कारण सारखं एका भुंग्याप्रमाणे आपल्या डोक्याच्या आजूबाजूला ते कोरोना 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 आवाज करत त्याच्या न्यूज आपल्याला देतात. आता व्यावहारिकरित्या आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं कोणालाही फोन करा जे तुमच्या ओळखीचे आहेत. ख्रिस्ती नाही म्हणत मी, ख्रिस्ती लोकांच्या बातम्या आपल्याला कळतात. त्यांना विचारा, काय मग कसं काय, बरेच दिवस फोन केला नाही तुम्हाला म्हणून फोन करत आहे. कसं चाललंय तुमचा परिवार कसा आहे, तुमचं जॉब आहे ना, सोडू नका आता, जॉब आहे ना, तुमच्या मुलांचं कसं चाललंय, त्यांचं ऑनलाईन एज्युकेशन कसं चाललंय, त्यांना जमतंय का करायला, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, काय तुम्ही घरी बसून काम करता का, तुमची स्वतःची प्रकृती कशी आहे. आणि शेवटी विचारा, तुम्हाला काय वाटतंय करोनाबद्दल, का आला असावा कोरोना? बऱ्याच वेळा तुम्हाला असं उत्तर येईल, हा देवाचा कोप आहे. या जगावरती देवाचा कोप आहे आणि देवाने दाखवून दिलंय की मनुष्य काही करू शकत नाही. आणि तेव्हाच तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल बोलण्याची संधी मिळेल. त्यांना असा सुद्धा प्रश्न विचारा की आपण टाळ्या वाजवल्या, थाळी वाजवली, दिवे लावले, मग का हो करोना का नाही गेला हे केल्यावर? फार इंटरेस्टिंग उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला जिवंत देवाबद्दल सांगण्याची साक्ष, जिवंत देवाबद्दल सांगण्याची एक संधी मिळेल. 3 गोष्टी महत्वाच्या: आपला जन्म, आपलं जीवन आणि मरण. जो कोणी या पृथ्वीवरती जन्माला आला आहे त्याला जगायचंय आणि जो जगत आहे तो मरणार आहे. तर आपल्याला मरणानंतरची आशा देवाने दिलेली आहे आणि त्या आशेबद्दल निश्चितपणे आपल्याला लोकांबरोबर बोलता येणार आहे. तर प्रियानो, अगदी थोडक्यात मी सांगू इच्छितो, देवाचं राज्य एका खमीराप्रमाणे, थोडंसं खमीर लागतं. देवाच्या राज्याचा परिणाम आपल्या जीवनावरती झालेला आहे. एक फार मोठ्या पिठामध्ये, 27 किलो पिठामध्ये तिने थोडंसं खमीर घातलं. ज्याप्रमाणे जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 12 लोकांमध्ये ते खमीर घातलं आणि जगाचं परिवर्तन झालं. आपल्याला सुवार्तेचं इन्फेक्शन झालं पाहिजे. पुढची गोष्ट, आपण सॅनिटाईज झालं पाहिजे, किंवा सॅनिटाईज म्हणजे आपण शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. पुढची गोष्ट, आपण मास्क किंवा ढोंगी चेहरा परिधान करून या जगामध्ये जगू नये. त्याच्या पुढचं की आपल्या जीवनामध्ये जो त्या खमीराचा परिणाम आहे तो इतरांना तो दिसला पाहिजे. आपल्याला मिशन कार्य करायचे, लोकांबरोबर बोलायचं आहे, व्यावहारिकरित्या लोकांची विचारपूस करायची आहे. आणि आपलं संभाषण संपल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का? या जगामध्ये आतापर्यंत भेटलेल्या हजारो लोकांमध्ये जेव्हा मी त्यांना विचारलं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, एकाच व्यक्तीने मला नकार दिला, बाकी कोणीच कधीच नकार दिले नाही. तर प्रियांनो, या काळामध्ये आपल्याला फार उत्तम संधी आहे देवाचं वचन सांगण्याची आणि खमीर बनण्याची संधी आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. एका खमीराप्रमाणे तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये देव तुमचा वापर करो आणि आपल्याला अशी बातमी कळो की ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रार्थना करूया. प्रिय आणि महान अशा देव बापा, मी तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो,
तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो आणि प्रार्थना करतो दे बाबा, तुझ्या आशीर्वादाने आमचे अंतःकरण भर. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला पुढे जाऊ दे. आम्हाला पुन्हा एकदा तू पवित्र कर, यासाठी की लोकांनी आमच्यामधील प्रेम पाहावं, आमच्यामध्ये तुझं कार्य पाहावं आणि तुझ्यावरती विश्वास ठेव बाबा. पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू व्हेरी मच.